आता विदर्भानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी 24 एप्रिलला जाहीर सभा रत्नागिरीमध्ये होतीये। महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा कोणत्या पक्षाकडे जाणार हे अद्याप ठरलेलं नसताना दुसरीकडे मात्र अमित शहा यांची रत्नागिरीत सभा होणार आहे, त्यामुळे ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे। भाजपकडून नारायण राणे यांनी उमेदवारीची शक्यताही त्यांना वर्तवली गेलेली आहे, मात्र या जागेवर शिवसेनेने सुद्धा दावा केलेला आहे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीबाबत अमित शहा 2 दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून एक सभा घेण्यासाठी 24 तारखेला रत्नागिरीमध्ये आदरणीय गृहमंत्री अमितजी शहा हे येणार आहेत। त्यामुळे अमितजी रत्नागिरी सिंधुदुर्गातली सभा ही रत्नागिरीमध्येच घेणार आहेत। शक्यतो सभा जी आहे ती शिवाजी स्टेडियम जे आहे त्या शिवाजी स्टेडियमवरती ही सभा होईल।